आमदार बच्चू कडू हे दिव्यांगांबाबत कायम संवेदनशील असतात। यावेळीही त्यांनी दिव्यांगांसाठी थेट सरकारच्या विरोधात जाण्याची भूमिका घेतली आहे। पाहूया त्या संदर्भातील हा रिपोर्ट। दिव्यांग मंत्रालयाच्या निधीवरून आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांना थेट इशारा दिलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेला पाठिंबा काढून घेऊ असं ते म्हणाले। खरं तर एकनाथ शिंदेंच्या शब्दाखातर बच्चू कडू सोबत आले होते, मात्र शिंदे आणि फडणवीसांनी एकत्र येत सरकार स्थापन केल्यावर मंत्रिमंडळाच्या विस्तारातही बच्चू कडूंना संधी मिळाली नसल्याने अशी नाराजी त्यांच्याकडून अनेकदा व्यक्त झाली। मात्र यावेळी पुण्यातल्या एका कार्यक्रमात दिव्यांगांना निधी न दिल्यास आम्ही तुमच्यासोबत आमदार असलो तरी आपको हम भूल जाएंगे असं बच्चू कडूंनी म्हटलं। आमदार असलो तरी आम्ही शिंदे साहेबांना सांगू की फिर आपके हम भूल जाएंगे, तुमचा पाठिंबा आम्ही काढून टाकू आणि मार्चमध्ये त्याची नाही 25,000 कोटी तर सुरुवात तर करावं लागेल। आता 1400 कोटीमध्ये तर 1000 कोटी तर कर्मचाऱ्याच्या पगारासाठीच गेले, 200 कोटी व्यवस्थापनासाठी गेले, 200 कोटी आमच्या दिव्यांगासाठी आहे। एकनाथ शिंदेंसोबत जाणारे बच्चू कडू आता थेट विरोधात जाण्याचा इशारा देत आहेत। या दिव्यांगांना रोजगार मिळाला पाहिजे, दिव्यांगांना नोकरी मिळाली नाही तर त्यांचं भलं कसं होणार असं बच्चू कडू म्हणत आहेत। महाराष्ट्र सरकारने पहिल्यांदाच दिव्यांग मंत्रालय स्थापन केलंय, मात्र त्यासाठी कोणत्याही मंत्र्यांकडे जबाबदारी देण्यात आली नाही। मागील 75 वर्षात दिव्यांगांसाठी ठोक काम झालेलं नाही। पुढच्या 2 महिन्यातच विधानसभा निवडणुका लागणार आहेत, त्यामुळे बच्चू कडू यांनी सरकारपासून फारकत घेणं हे भाजपला जड जाऊ शकतं असा राजकीय तज्ज्ञांचा कयास आहे। कडू यांच्या या भूमिकेवर सरकार काय पावले उचलतंय हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।